नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। काल पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेमंत रासने याच्याकरता टिळक रोड, सदाशिवपेठ, शनिपार या ठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याचबरोबर शनिपार येथे त्यांनी एक सभाही घेतली। या सभेमध्ये त्यांनी दंगेकर यांच्यावरती टीकाही केली। देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा देश हाच धर्म। कसबा मतदारसंघामधूनच फिरला। बाजीराव पेशव्यांनी अख्खेपाळ झेंडा साहेब या ठिकाणावर नेला आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची, महिला शिक्षणाची क्रांती याच ठिकाणी घडवली। हा ऐतिहासिक असणारा कसबा साहेब, हा संस्कारित असणारा कसबा साहेब, याच्यातला जो विकास आहे, माझा मानस आहे, आपल्या आशीर्वादाने याचा मास्टर प्लॅन मी साहेब करणार आहे आणि 5 वर्षात कचरा मुक्त कसबा, की आज कचरा अजिबात एक कण सुद्धा दिसला नाही पाहिजे, कारण जगातून येणारा माणूस ह्या कसब्यात नक्की येतो। या तुळशीबाग, ऐतिहासिक तुळशीबाग आहे। एकीकडे या सगळ्या योजना घेऊन आपण चाललो आहे। समाजामध्ये ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, प्रत्येक समाजाच्या योजना आपण या ठिकाणी आणतोय, त्या समाजाला पुढे नेण्याचं काम करतोय। आज आमचा जो ओपन समाज आहे, जो ईडब्ल्यूएस समाज आहे, याच्याकरता देखील महामंडळ आपण तयार करतोय। समाजाचं कुठलंच घटक आपण असा नाही ठेवला की ज्या घटकाला आपण काही दिलं नाही। पण हे सगळं होत असताना महाविकास आघाडीच्या हे लक्षात आलं की आता लोकसभेमध्ये आपण जे जुमले चालवले ते यापुढे चालणार नाही। लोकसभेमध्ये संविधान बदलणार, आरक्षण जाणार, एक कुठलं तरी लाल पुस्तक घेऊन राहुल गांधी फिरतात। तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला माहिती आहे, आपल्या अनुसूचित जाती आघाड्यांनी आता मला एक निळं संविधान, बाबासाहेबांचं संविधान दिलं। मी ते तुम्हाला उघडून का दाखवलं? ते याकरता दाखवलं की मला दाखवायचं होतं खरं संविधान दिलंय। राहुल गांधींसारखं खोटं संविधान नाहीये। ते लाल पुस्तक घेऊन फिरतायत। पत्रकारांनी त्यांचं लाल पुस्तक हातामध्ये घेतलं, वर कव्हरवर संविधान लिहिलं होतं, आतमध्ये कोरी पानं होती। यांच्या मनामध्ये संविधानाबद्दल आदर नाही आहे, त्यामुळे यांचा नरेटिव्ह संपलाय। आणि दुसरं, लोकसभेचा खतरनाक प्रयोग पुन्हा एकदा यांनी सुरू केलेला आहे आणि तो प्रयोग म्हणजे या ठिकाणी मुस्लिम उलेमांचे पाय चाटण्याचा प्रयोग, वोट जिहादचा प्रयोग। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। दगडूशेठ गणपतीला नैवेद्य आणि 1,25,000 दिव्यांची रोषणाई त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त करण्यात आली होती। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी केली आणि गणपतीचं दर्शनही घेतलं। तेव्हा आपण जाऊयात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या सजावटीला।
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चतुर्शृंगी मंदिरही दिव्यांनी उजळून निघालं. नागरिकांनी तेथे जाऊन दर्शनही घेतलं. त्याचबरोबर चित्रपट, नाट्य, हास्य क्लब या ठिकाणचे सदस्यही उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी दंगेकरांवरती काही आरोपही केले. हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ ते आले असता त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केला. त्याला दंगेकरांनी दिलेलं हे उत्तर. ते निवडणूक हारतात असं ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं, पुणेकर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लक्षात येतं, त्यावेळेला ते जातीपातीवर आपलं भाषण करत असतात आणि जेणेकरून भावना भडकवण्याचं काम या निवडणुकीत करताना त्यांचं कालचं भाषण आपल्याला लक्षात येत होतं. त्यांनी असं म्हटलं की दंगेकर एक नाटक आहे, एक पात्री नाटक आहे, आणि नंतरचं शेवटचं वाक्य त्यांनी असं बोललं की तो मी नव्हेच, असं दंगेकर वागतात. तर मला मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी माझी नाटकं सगळी बघितलीत आणि जी नाटकं बघितलीत त्या नाटकामध्ये पोषकार बघितला आहे त्यांनी, आणि पोषकारमध्ये ज्या 2 मुलं मृत्युमुखी पडली आणि ज्या पद्धतीनं पोलीस खात्याने, गृह खात्याने आणि त्यांच्या काही पक्षातल्या मित्रपक्षातल्या लोकांनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण चुकीच्या मार्गाने नेताना आपण पुणेकरांनी बघितलं आहे. पण त्याच प्रकरणामध्ये मी लक्ष घातल्यानंतर एक केसचा 2-2 वेळा पंचनामा होतो हे आपण बघितलं, आणि दुसऱ्या पंचनाम्यामध्ये त्या लोकांना शिक्षा झालेली आपण बघितली. आजही ते तुरुंगामध्ये आहेत. कालच त्यातला एक आरोपी आहे, काल तो अटक केलेली आहे. म्हणजे अजूनही पोषकार संपलेला नाही. जी मुलं रात्रभर पबमध्ये दांगडधिंगा घालत होते, नशा करत होते आणि त्यांच्या पालकांना चिंता होती, ती चिंता मिटवण्याचं जर काम मी केलं असेल आणि ते जर नाटक असेल तर त्यांनी ते नाटक समजावं. पण त्या नाटकातून आमची ही जी देशाची आमची मुलं आहेत, देशाचं भविष्य हे जर पबमध्ये जर नाचत असेल आणि त्याला जर मी विरोध करत असेल तर त्यांनी नाटक म्हटलं तर त्याला काय हरकत नाही माझी. मतकर्तव्याकरता पुण्यातल्या सार्वजनिक संस्थेतल्या काही संस्था एकत्र आल्या आणि आम्ही पुणेकरच्या नेतृत्वाखाली त्यांनी मतकर्तव्याकरता जनजागृती आणि रॅली काढली. आज सकाळी पुण्यातून सुरू झालेली ही रॅली कर्वे पुतळ्यापर्यंत गेली. त्यामध्ये अनेक मोटारसायकलधारक आणि नागरिक सहभागी झाले होते.
भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू. जय हिंद.